नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीन या चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत लॉ थीम केक। तर खूप छान असा हा केक रेडी झालेला आहे, परंतु हा केक मी हॅपी वुमन्स डे या दिवशी बनवला होता। परंतु जर आपल्याला लॉ थीम केकच्या ऑर्डर आल्या तर आपण हा केक रेडी करू शकतो, त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केला आहे। तर खूप सिंपलमध्ये आहे, मी याचं डेकोरेशन फक्त तुम्हाला दाखवलेलं आहे आणि फाउंडनचे जे टॉपर बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर ते तुम्ही अर्थातच घरी रेडी छान असे करू शकता आणि केकवरती प्लेस करू शकता। खूप छान असा हा केक रेडी होणार आहे। तर हा हाफ केजीचा केक होता। मी आधीच छान असं क्रम कोट करून छान अशी आयसिंग करून याला फ्रीजमध्ये सेट करून घेतला होता, कारण याच्यावर आपण फाउंडंट लावणार आहोत। तर हा केक मला संध्याकाळी द्यायचा होता, तेव्हा मी 1 तास आधी हे सर्व फाउंडंटचे टॉपर याच्यावरती प्लेस केले होते। तर आधी फक्त करू नका, जेणेकरून केकवरती हे मेल्ट होणार नाहीत। तर तुम्ही पाहू शकता, मी त्याच्यासाठी हे फाउंडंटचं लाईन घेतलेली आहे आणि याच्यावरती हॅपी वुमन्स डे लिहिलेलं आहे। तर बघा, खूप दिवसानंतर हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केल्यामुळे सॉरी, कारण भरपूर असे व्हिडिओ अजून आहेत माझ्याकडे, ते पण मी हळूहळू तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर माझ्या व्हिडिओला नक्की रिस्पॉन्स द्या आणि बघा, याच्यासाठी मी जे काही टॉपर बनवलेले आहे तेही तुम्हाला दाखवून घेते। तर तुम्ही सुद्धा हे छान बनवू शकता। तर बघा, याच्यासाठी हे मी रेडी केलं होतं। त्याच्यामध्ये ॲडव्होकेटची टोपी आहे, बुक्स आहे, आणखीन कोट आहे। तर अशा पद्धतीने जेवढं आपल्याला सामान लागेल त्या पद्धतीने हे सर्व फाउंडंटने मी रेडी केलेलं आहे। आणि नंतर मी सिल्वर डस्ट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं ऑइल ॲड केलेलं होतं आणि ब्रशच्या साहाय्याने याच्यावरती थोडी डिझाईन बनवून घेते, जेणेकरून ही आपल्याला बुक आहे असं वाटेल। तर तुम्ही पाहू शकता, खूप छान असं सिंपल टॉपर मी बनवलेले आहेत। तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता आणि जर तुम्हाला ही लॉ थीम केकच्या ऑर्डर आल्या तर तुम्ही ह्या नक्की घ्या। तर बघा, हे सर्व मी रेडी केलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे फाउंडंटपासून आदल्या दिवशी तरी घरी रेडी करून ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला केक द्यायचा आहे त्यावेळेस हे टॉपर सगळे आपण त्याच्यावरती प्लेस करून घ्या। तर बघा, याच्यासाठी मी हे कटआउट आणलेलं आहे। तर हे लॉ थीम केकशीच रिलेटेड होतं, तर मी याचे प्रिंट काढून आणलेली होती आणि हे सुद्धा आपण केकवरती लावून घेणार आहोत। तर चला, आपण केकवरती हे सर्व प्लेस करून घेऊया। याच्या आधी मी हा केक फ्रीजमध्ये छान असा 2 ते 3 तास सेट करून घेतला होता आणि ज्यावेळेस हा मला केक द्यायचा होता त्याच्या अर्धा किंवा 1 तास आधी हे सर्व टॉपर मी याच्यावरती सेट करून घेतलेले आहेत। तर पाहू शकता, आता हे सर्व मी एक एक करून याच्यावरती छान असं सेट करून घेणार आहे। तर हा फक्त हाफ केजीचा केक होता, परंतु फाउंडंट केक असल्यामुळे आणि अर्थातच हा थीम केक असल्यामुळे मी याचे 450 रुपीज घेतलेले आहेत। तर तुम्हाला सुद्धा हा केक कसा वाटतोय आणि जरी काही प्रश्न असतील तरी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा आणि केक आवडला तर माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर बघा, अशा पद्धतीने मी हा कोटसुद्धा व्यवस्थित असा प्लेस करून घेतलेला आहे आणि उरलेले त्याचे हात आहेत ते सुद्धा मी व्यवस्थित असे स्टिक करून घेते। तर हे सर्व टॉपर मी आदल्या दिवशीच बनवून रेडी करून घेतले होते, जेणेकरून हे छान असे ड्राय होतील। आणि बघा, तर एक एक करून मी हे सर्व लावून घेणार आहे याच्यावरती। तर हे बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत। आणि कस्टमरने मला केकचा फोटो पाठवला होता, तर त्या पद्धतीनेच मी हा केक रेडी केला होता। तर त्या दिवशी वुमन्स डे होता, परंतु त्यांचा वाढदिवससुद्धा होता, त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने मला नाव लिहायला लावलं होतं आणि अशा पद्धतीचाच केक रेडी करायला लावला होता। तर त्यांनासुद्धा केक खूप आवडला। तर याचा फायनल लुक तुम्ही बघा। तर अशा पद्धतीने माझ्या या केकचा फायनल लुक आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि जरी काही प्रश्न असतील तरी कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा। तर अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत। तर बघा, ज्या मॅमचा बड्डे होता त्यांचासुद्धा मी फोटो सेंड केलेले आहेत। तर पाहू शकता, हा इथे केक ठेवलेला आहे त्यांच्या ऑफिसमध्ये आणि हे सेलिब्रेशन त्यांनी केलं होतं। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।